नमस्कार. आदेश जनतेचा न्यूज चॅनेलमध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत. पाहूयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी. मायलेकीचा विनयभंग करत जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी एकावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल. बारामतीत एकावर ॲट्रॉसिटी आणि पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचं दाखल फिर्यादीवरून दिसून येत आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की घरात एकट्या असलेल्या आई आणि मुलीला जातीवाचक शिवीगाळ करत त्यांचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार बारामती शहरात घडला आहे. पोलिसात तक्रार केल्यास जीवे मारून टाकण्याची धमकी आरोपीने दिली होती आणि या प्रकरणी बारामती शहर पोलीस ठाण्यात ॲट्रॉसिटी आणि पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. अभिजित आनंदकुमार शहा, राहणार जुना मोरगाव रोड, बारामती असे या प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचं नाव आहे. आणि याबाबत मिळालेली माहिती अशी की दिनांक 11 ऑक्टोबर 2024 रोजी रात्री 10:30 वाजण्याच्या सुमारास तक्रारदार महिला ही आपल्या 10 वर्षांच्या मुलीसोबत घरी एकटी होती आणि त्यावेळी आरोपी अभिजित शहा यांनी घरात जाऊन या दोघींना जातीवाचक शिवीगाळ केली, तसेच दोघींच्या अंगाशी झटापट केली. याबद्दल पोलिसात तक्रार केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी संबंधित पीडितेच्या तक्रारीवरून अभिजित शहा याच्यावर बाललैंगिक अत्याचार विरोधी कायदा, अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायदा, विनयभंग आणि जीवे मारण्याची धमकी असा अभिजित आनंदकुमार शहा याच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे. दिनांक 11 ऑक्टोबर 2024 रोजी रात्री 10:30 वाजण्याच्या सुमारास तक्रारदार महिला आपल्या 10 वर्षाच्या मुलीसोबत घरी एकटी होती. त्यावेळी आरोपी अभिजित शहा यांनी घरात जाऊन या दोघींना जातीवाचक शिवीगाळ केली आणि याबद्दल पोलिसात तक्रार केल्या जीवे मारण्याची धमकी या आरोपीने दिलेली आहे. आणि या प्रकरणी संबंधित पीडितेच्या तक्रारीवरून अभिजित शहा याच्यावर बाललैंगिक अत्याचार विरोधी कायदा, विनयभंग, जीवे मारण्याची धमकी दिल्याचे गुन्हे दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास बारामती शहर पोलीस करत आहेत. याच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा आदेश जनतेचा न्यूज चॅनेल. लाईक करा, कमेंट करा. कमेंटद्वारे आपली मतं आमच्यापर्यंत पोहोचवा. सबस्क्राईब करा.